जय श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, सध्या लग्नसराई सुरू आहे। वाजत गाजत वरात निघत आहे। सजून धजून लोक लग्नाला जात आहेत। जेवणाच्या पंगतीच्या पंगती उठत आहेत। अशातच महत्त्वाचा सोहळा असतो तो म्हणजे लग्नघटिकेचा। नियोजित शुभ मुहूर्तावर लग्न लावण्याबाबत गुरुजी आग्रही असतात। मात्र मेकअप, पाहुणे, फोटो सेशनच्या नादात आपण मुहूर्त पुढे मागे गेला तरी निष्काळजीपणे वागतो। पण त्या लग्न घटिकेला अतिशय महत्त्व असते, कारण ती घटिका त्या क्षणी ग्रहमानाची अनुकूलता पाहून ठरवलेली असते। ती पाळली गेली नाही तर काय होऊ शकते याबद्दल जाणून घेऊ। श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघेही पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीनुसार बालपणापासून गुरु विश्वामित्रांच्या आश्रमात राहून शिकत होते। केवळ शिक्षण नाही, तर गुरूंच्या आश्रमातील झाडलोट, इतर कामे देखील सर्वांना समानरित्या करावी लागत असत। त्याबरोबरीने विविध शास्त्रांचेही प्रशिक्षण सुरू होते। एक दिवस गुरूंजवळ बसून अध्ययन करत असताना आश्रमाबाहेरून वाजत गाजत एक मिरवणूक जात होती। लक्ष्मणाने कुतूहलाने बाहेर डोकावत गुरुजींना विचारले, गुरुजी, ही मिरवणूक कसली? गुरुजी रागावले, म्हणाले, अभ्यास करताना अन्य गोष्टींकडे लक्ष जाता कामा नये। तरी देखील लक्ष्मणाबरोबरच सर्वांचेच कुतूहल जागे झाले, अगदी प्रभू रामचंद्रांचे सुद्धा। गुरुजी म्हणाले, इथे शिकून तुम्हाला 18 वर्षे होत आली, तरी तुम्ही एवढे अज्ञानी कसे? ही विवाहाची मिरवणूक आहे, एवढेही तुम्हाला कळत नाही का? आणखी एका शिष्याने पुढे विचारले, गुरुजी, विवाह म्हणजे काय? गुरुजी म्हणाले, ठीक आहे, याचे तुम्हाला प्रात्यक्षिकच घडवतो। उद्या मिथिला नगरीत जानकीचे स्वयंवर आहे, तिथे जाऊन तुम्ही स्वतःच बघा। असे म्हणत विश्वामित्र दुसऱ्या दिवशी सर्व शिष्यांसह मिथिला नगरीत आले। तिथे स्वयंवरासाठी भला मोठा मांडव घातला होता। मांडवाच्या एका बाजूला उच्च आसनावर राजा जनक, गुरुवर्ग आणि राजदरबारातील समस्त स्त्रीवर्ग स्थानापन्न झाला होता। एका झिरमिळत्या चकचकीत पडद्याआड जानकी देखील बसली होती। स्वयंवरासाठी आलेल्या देशोदेशीच्या राजकुमारांकडे चिकाच्या पडद्याआडून पाहत होती। रावणाला पाहून ती घाबरली। तिने आपल्या आईला म्हणजे पृथ्वी मातेला सांगितले, काहीही झाले तरी रावणाच्या हातून शिवधनुष्य तुटू देऊ नकोस। स्वयंवराला सुरुवात झाली। रावण आपणहून उठला आणि अहंकाराच्या भरात त्याने धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, तसा तो धारातीर्थी पडला। 10 प्रयत्नांनंतरही त्याच्याकडून धनुष्य उचलले जाईना। रावणाचे हे हाल तर आपले काय, अशा विचाराने बाकीचे राजकुमार जागचे उठलेही नाही। लग्नघटिका टळून गेली। ते पाहून जनक राजा अस्वस्थ झाला आणि त्याने सभेत विचारले, इथे एकही वीरपुरुष नाही का, जो हे शिवधनुष्य पेलू शकेल? त्याच्याच हाती माझी कन्या जानकीचा हात देण्याचा मी निश्चय केला आहे। तेव्हा गुरु विश्वामित्रांच्या आज्ञेनुसार प्रभू रामचंद्र उठले। त्यांनी शिवधनुष्याला नमस्कार केला आणि एका दमात धनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा जोडले। क्षणार्धात धनुष्य मधोमध मोडले। त्याचा प्रचंड आवाज झाला। त्या वीरपुरुषाला आपली जानकी सोपवण्यासाठी जनकाने कारवाई केली आणि प्रभू रामचंद्राचा आणि सीतेचा विवाह लागला। मात्र हा विवाह मुहूर्त टळून गेल्यावर लागल्यामुळे त्या दोघींच्या वाट्याला संसार लाभूनही संसार सुख लाभले नाही। म्हणून लग्न मुहूर्ताला अतिशय महत्त्व आहे। मंगलाष्टकातही आली समीप लग्नघटिका असे म्हणतो, कारण तो मुहूर्ताचा क्षण सर्व ग्रहदिशांची अनुकूलता पाहून सुनिश्चित केलेला असतो। लग्न मुहूर्तावर लग्न गाठ बांधली गेली तर त्याचे परिणामही शुभ मिळतात। म्हणून लग्न मुहूर्ताच्या बाबतीत कोणतीही हयगय न करता नेमून दिलेल्या मुहूर्तावर लग्न लावण्याचा प्रयत्न करावा। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।